नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रॉकेट आणि कला हे बाहेर अंगणामध्ये खूप छान मावळे बनवतात आणि आता ती मावळे ओले असतात म्हणून त्यांना आता वाळवायचे कसे. तर लगेच रॉकेट म्हणतो की अगं कलाताई, आता तर यांना वाळून द्यावे लागेल आणि ऊन तर नाही, त्यामुळे तू फॅन घेऊन जा लवकर. तेव्हा कला म्हणते की अरे रॉकेट, मी फॅन कुठून आणू. तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं कलाताई, मागच्या वेळेस नाही का देवी आईची मूर्ती घडवली होती तेव्हा तू फॅनने वाळवली होती की नाही. तूच तर सांगितले होते, म्हणजे नक्की घरामध्ये टेबल फॅन तर असेलच. तेव्हा कला म्हणते की अरे रॉकेट, खरंच रे, खरंच काय स्मरणशक्ती आहे रे तुझी, तुला सर्व काही आठवले. आणि चल आता हे सर्व मावळे आपण एखाद्या टेबलवर ठेवूयात आणि ते थोडेसे सुकतील. एक माझं काम करशील का, असे कला विचारते. तर रॉकेट म्हणतो की अहो ताई साहेब बोला की. तेव्हा कला म्हणते की अरे तू तुझ्या दाजींना सांग की पंख्याची सोय करा म्हणून. तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं मी रॉकेट आहे, चल लगेच जातो. आपले हात धुतो आणि कापडाने हात पुसून म्हणतो की लगेच जातो आणि लगेच येतो. आणि धावतच तो अद्वैतच्या रूम मध्ये येतो. दाजी दाजी करतो. दाजी सुद्धा नको. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, आणि ते सुद्धा खूप लांबचे वाटतं, नको. आणि दाजी साहेब असे म्हणतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठरलं ना एकदा तुला काय म्हणायचे ते. तेव्हा रॉकेट म्हणतो की हो हो ठरले. अद्वैत म्हणतो की बोल आता काय काम होते. तेव्हा रॉकेट म्हणतो की अहो दाजी, खरंच मला एक छोटीशी मदत तुमची हवी होती. तेव्हा अद्वैत विचारतो की कसली मदत. तेव्हा रॉकेट सांगू लागतो मला ताई मावळे बनवते म्हणून तिला ते सुकवण्यासाठी टेबल फॅनची गरज आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे मग स्टोरूम मधून घे ना तू फॅन. तेव्हा रॉकेट म्हणतो की हो हो रॉकेट आहे, मी लगेच सुटलो म्हणून धावत असतो स्टोरूमकडे जातो. परंतु त्याला पुन्हा काहीतरी आठवते आणि परत थांबून म्हणतो की दाजी, अहो दाजी साहेब, म्हणजे ती रूम कुठे आहे मला माहिती नाही. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की अरे तू जिन्यावरून वरून आला तर जिन्याने खालीच उतर आणि खाली आल्यानंतर तुला किचन दिसेल, म्हणून तू किचन नंतर तू लेफ्ट घे आणि किचन नंतर तिकडून गेल्यानंतर मागच्या साईडला स्टोरूम आहे. आणि असाच वळत वळत तो आरशा समोर येतो आणि अय्यो खरंच खूप भारी दिसतो आणि परत वळतो आणि अद्वैतला म्हणतो की दाजी, अहो मला याबद्दल कुठे काय माहिती, तुम्हीच दाखवा की. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे तू सुद्धा अगदी त्या खरे सारखाच आहे. रॉकेट म्हणतो की अहो दाजी, सवाल आहे का, आम्ही सेम टू सेम आहोत. अद्वैत म्हणतो की तेच ते, कारण एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही. तेव्हा अद्वैत लगेच उठतो आणि रॉकेट आणि अद्वैत फॅन घेऊन लगेच बाहेर येतात. रॉकेट म्हणतो की कलाताई हे बघ आणला सुद्धा, आणि रॉकेट पंखा चालू करतो. तेव्हा अद्वैतला म्हणतो की मंडळ आभारी आहे. अद्वैत म्हणतो की काय, कसलं मंडळ. तेव्हा रॉकेट हसून म्हणतो की अहो दाजी साहेब, काय बोलायची पद्धत असते ती, मंडळ कसं म्हणजे मी आणि मंडळी तुमची. तेव्हा अद्वैत कलाकडे बघतो आणि रॉकेटला विचारतो की झाले का तुझे बोलून, आणि ह्या एवढ्याशा मावळ्यासाठी एवढासा टेबल फॅन हवा होता का. कला म्हणते की काय रे, एवढेसे असो किंवा खूप मोठे असो, किती मावळे करायचे आणि किती बनवायचे हे आम्ही बघून घेऊ. तू पंखा तर मला आणून दिला ना, त्याबद्दल थँक्यू सो मच, आणि आता बाई सुद्धा. तेव्हा अद्वैत चिडून म्हणतो की तुझ्या मागं वेळ वाया घालवणं खरंच हा मूर्खपणा आहे, आणि लगेच रागाने आत निघून जातो. रॉकेटला मात्र खूप हसायला येत असतं आणि कलाला तर खूप राग येतो. कला म्हणते की अरे रॉकेट, तू कशाला हसतोस, आणि एक गोष्ट कर माझी ऐक, हे मावळे इथे सुकले ना, मग आपण आपल्या दुकानावर गेल्यानंतर त्यांना मस्तपैकी असा रंग देऊया, त्यामुळे मला असे वाटते की नक्की आपले मावळे विकले जातील. तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं ताई, तू कशाला टेन्शन घेतेस, तू निवांत राहा, मी लगेच घेऊन जातो. त्यानंतर आतमध्ये रजनी आणि संगीता मस्त गप्पा करत भाजी निवडत असतात. रजनी खुशून म्हणत असते की यावेळचा फराळ मात्र दोन्ही सुनांच्या हातून तर झालाच, परंतु अद्वैत आणि कला या दोघांच्या जोडीने सुद्धा तो फराळ बनला, आणि संगीता वहिनी हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं. तेव्हा संगीता म्हणते की अहो मी माझ्या दोन्ही पोरींना चांगलं ओळखते, नाक दाबलं की तोंड बरोबर उघडते. तेव्हा रजनीला हसायला येते आणि संगीता ताई, तुम्ही अगदी बरोबर बोललात. तेव्हा संगीता म्हणते की अहो रजनी ताई, यावेळेस मात्र दोन्ही सुनांनी फराळ बनवला, परंतु पुढच्या वर्षी मात्र तिसरी सुद्धा येणार आहे. तेव्हा रजनी विचारते की म्हणजे काय हो. तेव्हा संगीता हसून म्हणते की हो का आता, अहो तुम्ही सोहमरावांच्या लग्नाचा विचार नाही केला का. तेव्हा रजनी म्हणते की बापरे, आणि नाही होईनी अजून तर काहीच असा विचार नाही केला. अहो अगोदर सोहमला विचारावं लागेल त्याचं काय म्हणणं आहे ते, हल्लीच्या मुलांचं मात्र काही सांगता येत नाही. तेव्हा संगीता म्हणते की हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात, हल्लीच्या पोरांवर मात्र आई बापांनी लग्नाची जबरदस्ती करूच नये. मी मात्र खरंच माझ्या पोरींच्या बाबतीत खूप चुका केल्या हो. आता मात्र मी असे नाही होऊन देणार. माझ्या काजूसाठी जगात भारी असं सोहमरावांचं स्थळ आहे, त्यामुळे नको, आता या घरात मात्र पाठवायची आता भीतीच वाटायला लागली. म्हणून संगीता विचारात पडते. तर रजनी तिच्या हाताला धक्का देते. तेव्हा संगीता हसून म्हणते की अहो माझ्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, मी असंच वेड्यासारखं काहीतरी बडबडत असते. माझं जाऊन द्या, तुम्ही तुमचं सांगा रजनीताई की तुम्हाला कशी सून हवी आहे. तेव्हा रजनी सांगू लागते की समजूतदार, सरळ स्वभावाची, अगदी साधी, म्हणजे आत्ताच्या काळातील जरी असली तरी मोठ्यांचा आदर करणारी
असावी. वहिनी आहो थोडक्यात असं सांगायचं की आपल्या कलासारखीच हवी. तेव्हा संगीताला खूप आनंद होतो आणि गोड असे हसते. तेव्हा संगीता म्हणते की हो, हे मात्र तुम्ही अगदी खरं बोललात. माझी कला खरंच आहेच गुणी, परंतु जावई बापूंच्याच बाबतीत तिचं शेपूट असं का वाकडं आहे तेच नाही कळत. तेव्हा रजनी म्हणते की असल्या तर असून द्या, परंतु तुम्ही आला आहात ना दाबून तोंड उघडायला. तेव्हा संगीताला खूप हसू येते. तेव्हा संगीता आणि रजनी यांचं दोघींचं खूप काही व्यवस्थित जमते आणि एकमेकींबरोबर गप्पा करत मस्त काम करून वेळ घालवतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कला आपली छान मस्त तयार होते. सर्व ठिकाणी ती पणत्यातील दिवे लावते आणि खूप छान उठणं लावण्याची सुद्धा ती पाठ ठेवून तयारी करते. तेव्हा उठण्याच्या वाट्या सुद्धा ठेवलेल्या असतात. तर आबा येतात. आबा म्हणतात की काय सर्व तयारी तर झाली, परंतु यांचा तर अजून तपास नाही, कुठे गेले. तर लगेच कला, अगं तुझा नवरा कुठे, तो अजून उठला की नाही. तेव्हा कला म्हणते की आजोबा थांबा, मी लगेच त्यांना उठवून येते आणि तो तयार झाले की नाही हे सुद्धा बघून येते. तेव्हा रजनी सुद्धा म्हणते मी नैना आणि राहुलला सुद्धा बोलावून घेऊन येते. तेव्हा आजोबांची तगमग सुरू असते. आजोबा म्हणतात की काय किती उशीर, या नवीन पिढीला काही आहे की नाही, दिवाळ सणाचं काही महत्त्व त्यांना कळतं की नाही. पहिला दिवाळ सण अगदी थाटामाटात असा साजरा व्हायचा. तेव्हा कला इकडे रूममध्ये येते आणि अद्वैत ढाराडूर झोपलेला असतो. तेव्हा कला ही खूप टाळ्या वाजवते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अद्वैत मात्र इतका गाढ झोपलेला असतो, उठायला काही तयार नसतो. तेव्हा कला ही बेडवर जाते आणि तेव्हा तिच्या लक्षात येते की अद्वैत मात्र हद्द पार करून तिच्या हद्दीत आला. तेव्हा तिला आणखीन खूप राग येतो आणि त्याची आता गंमत करण्यासाठी तिच्या डोक्यात एक प्लॅन सुद्धा येतो. तेव्हा लगेच ती अद्वैत जवळ येते आणि त्याच्या कानात जोरात अशी कुर्र असा आवाज करते. तेव्हा अद्वैत इतका घाबरतो आणि लगेच तो गोंधळूनच उठतो. खूप घाबरलेला असतो. कलाला मात्र खूप त्याची गंमत करून हसायला येते. अद्वैत घाबरतच म्हणतो की आज मात्र माझी खात्री पटली की तुझा स्क्रू ढिल्ला आहे. असे कानामध्ये कोणी किंचाळते का. तेव्हा कला म्हणते की किंचाळले नाही, मी कानात फक्त कुर्र असं केले. तेव्हा अद्वैत म्हणतो की बोल आता कशासाठी आली. तेव्हा कला म्हणते की अरे तुला आजोबांनी सांगितले होते सकाळी उठून तयार राहा, अरे ते तुझी वाट खाली बघतात. आमचं कुणाचंच ऐकत नाही, परंतु निदान आजोबांचं तरी ऐक. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मी त्यांचं कायम ऐकतो आणि ही पद्धत आहे का तुझी उठवण्याची. तेव्हा कला म्हणते की अरे मग पद्धत तर आहे, मग पद्धतीने वेळेवर उठायला नको का. एकदा मी तुला उठवले, तुझे नशीब समज. आणि हे बघ तू माझ्या हद्दीत झोपला होता आणि जर माझा हात असा आला असता, जर तू माझ्या हाताला काही केले असते तर, तुटला असता तर, आणि एकतर मला खूप कामं असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी तुझ्या इतका डेंजर नाही. तर कला म्हणते की बाद झाले, एकतर खूप उशीर झाला, आता सगळे खाली वाट बघतात, ए लवकर. तेव्हा अद्वैत पुन्हा झोपतो. तर कला पुन्हा चांदेकर असे जोरात ओरडते. तर अद्वैत पुन्हा हा घाबरून उठतो आणि अति आगाऊ असे म्हणतो. कला बाहेर येते. तर बाहेर नैना आणि राहुल तर आलेले असतात. तेव्हा नैना सर्वांसमोर म्हणत असते की काय यार, आता मला रगडावे लागन का. एकतर काल रात्री माझी झोप सुद्धा व्यवस्थित झालेली नाही आणि त्यामुळे आता मला रगडण्यासाठी एनर्जी सुद्धा नाही. तेव्हा रजनी म्हणते की नैना अगं तू असे काय करते, याला काय अर्थ आहे ग. एकतर तुमचा पहिला दिवाळीचा सण आहे, अगं मग याच्यातच खरी मज्जा असते. अगं रोज रोज तुला कोण उठवायला येते, एकाच दिवसाचा प्रश्न आहे, पटकन कर. तेव्हा संगीता म्हणते की नाहीतर काय, सदांकदा नेहमी मरगळील असते, जरा सुद्धा मनोत्साह या मुलीमध्ये नाही. तेव्हा नैनाला तर राग येतो आणि तेवढ्यात कला आपली छान तयार होऊन बाहेर येते. तेव्हा आबा विचारतात की काय ग कला, नवरा कुठे तुझा. तर कला म्हणते की येतोय तो. तेव्हा संगीता मात्र कलाकडे बघून खुश होते. तर आबा म्हणतात की चला आता ठीक आहे, नवरा पहिल्यांदा पाटावर बसेल आणि मग त्याची बायको त्याला उठणं लावेल, तेल लावेल आणि सर्व लावल्यानंतर रगडेल आणि त्यानंतर मग आंघोळ असेल. आणि तेवढ्यात अद्वैत बाहेर येतो. तर आजोबा म्हणतात की अरे वा, चांदेकरांचे हे राजकुमार आले. तेव्हा अद्वैत आणि राहुल पाटावर बसतात. तर लगेच कला आणि नैना ह्या खाली बसतात. तर अद्वैत कलाकडे बघत म्हणतो की या अति आगाऊला मी आता असे कामाला लावतो, माझ्याशी भांडताने कायमीच्या लक्षात राहिलं पाहिजे. तेव्हा कला उठणं लावायला सुरुवात करते. अद्वैत म्हणतो की हो हो कर, सुरुवात तर कर. तेव्हा कला काही न बोलता त्याला उठणं लावत असते. तर अद्वैत मस्त दिमागात बघत असतो आणि नैनाचा मात्र पूर्ण जीव गेलेला असतो. अगदी मरगळल्यासारखं ती राहुलला उठणं लावत असते. तेव्हा मात्र अद्वैत संगीताला म्हणतो की मिसेस खरे, अहो तुमच्या मुलीत मात्र जीव नाही हातांना, अगदी काम करून करून हात तिचे थकलेले दिसतात, फक्त तिला बोलायला जास्त ताकद असते. तेव्हा लगेच कला त्याच्याकडे रागाने बघत असते. तर अद्वैत म्हणतो की अगं खरे काय झाले, तू असे का बघतेस. तेव्हा आजोबा म्हणतात की चला आता भांडाभांडी नको, चला आता आवरायला घ्या. तेव्हा अद्वैत हाताचे उठणं लावायला झाल्यानंतर लगेच पाय आपले पुढे करतो आणि चला पायाला उठणं लावा. अद्वैत
म्हणतो की चला आता सुरू करा आणि नवऱ्याचे पाय चेपले ना खरंच खूप चांगलं असतं. तेव्हा कला म्हणते की हो हो सांग सांग जे काही मनात आहे ते आता बोलूनच टाक. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही नाही पाय चेप. तर कला हसून म्हणते की घाबरलास? काहीच उरलं नाही बोलण्यासाठी. तेव्हा अद्वैत म्हणतो की घाबरू कशाला, अख्ख्या कोल्हापूरला माहिती आहे की तू माझी बायको आहे म्हणून. अगं तुला बायको म्हणून मी संधी देतो आपल्या नवऱ्याची सेवा करण्याची, त्याला मानाने वागायची संधी देतो आणि तसंही तू सगळ्या परंपरा तर पार पाडतेस अगं, म्हणून तुला मी सांगतो. तेव्हा कला ही अद्वैतला उठणं लावत असते तर अद्वैत तिला मुद्दा म्हणतो की नीट नीट व्यवस्थित कर. तेव्हा रजनी म्हणते की अरे अद्वैत किती छळतोस रे तिला, पुरे कर आता. तेव्हा संगीता म्हणते की नाही, हे सर्व प्रेमाने जर चालू असेल तर चालून द्या. तेव्हा रजनी म्हणते की हो हो जर प्रेमाने चालू असेल तर तुमचे नक्की चालून द्या. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही अगं काकी ही खरे म्हणजे नुसतं डोक्याला त्रास आहे. तेव्हा संगीता म्हणते की आहो जावई बाप्पू मी सुद्धा खरेच आहे हो. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही हो मिसेस खरे, मी तुम्हाला नाही इला म्हणतो. आणि कलाला म्हणतो की तू बघू नकोस, तू मात्र तुझं काम चालू ठेव. तेव्हा कला ही तिचं पायाला उठणं लावायचं झाल्यानंतर लगेच चेहऱ्याला उठणं लावायला घेते आणि तेवढ्यात नयनाचं तर अगदी रगडून हळूहळू सुरू असतं. रजनी मात्र हे बघून अगदी तोंड वाकडे करते, म्हणजे अगदी तिला बोर होते. तर कला ही आपल्या दोन्ही हाताला उठणं घेते आणि अद्वैतच्या गालाला लावायला लागते. अद्वैत म्हणतो की काय, तर कला म्हणते की अरे काही नाही उठणं लावते, आता पायाला लावून तर झालेच. लावू ना, तर अद्वैत म्हणतो की हो हो लाव पण नीट लाव, मला असे वाटले होते की गळा दाबतेस की काय. तेव्हा कला अगदी प्रेमाने त्याच्या चेहऱ्याला उठणं लावते आणि झाले माझे लावून असे अद्वैतला म्हणते. संगीता तर खुश म्हणते की हो जगातच भारी. आणि कला आणि नयनाला म्हणते की चला आता तुम्ही दोघी पाटावर बसा, तुमचे नवरे तुम्हाला उठणं लावतील. तेव्हा राहुल तर नयनाकडे रागाने बघत असतो आणि नयना तर खुश होते, परंतु कला म्हणते की वाव म्हणजे आता वा म्हणजे मी पाटावर बसायचं आणि चांदीकर मला उठणं आणि तेल लावणार, मग छानच. आणि तसंही काल माझा हात तर दुखतच होता, त्यामुळे आता मस्त मालिश करून घेते. आणि अद्वैतला म्हणते की चल उठ उठ मला बसून दे, अरे उठ ना मला बसून दे. आणि तेवढ्यात कलाचा तोल जातो आणि कला डायरेक्ट अद्वैतच्या मिठीत येते आणि कलाचा गाल हा अद्वैतच्या गालाला लागतो आणि जे काही अद्वैतच्या गालाचं उठणं असते तर ते कलाच्या गालाला लागते. अद्वैतने तिला आपल्या दोन्ही हाताने धरलेले असते आणि दोघे अगदी रोमॅन्टिक होऊन एकमेकांकडे बघत असतात. परंतु जेव्हा रजनी आणि आबा आणि संगीता बघतात तर त्यांना खूप आनंद होतो, अगदी डोळे भरून ते त्यांच्याकडे बघत असतात. तर रजनी म्हणते की वहिनी अहो संगीता वहिनी बघतास ना, उठणं लावायची काही गरजच नाही कारण अगोदरच उठणं लागलं गेले. तेव्हा कलाही आपल्या गालाला हात लावून पाहते आणि दोघे कावरे वावरे होतात. तर राहुलला मात्र हे सर्व बघून खूप राग येत असतो आणि नयनाला सुद्धा. तेव्हा मात्र आबा अगदी खुश होऊन बघत असतात तर कला लगेच थोडीशी कावरी वावरी होते आणि लाजतच बाजूला सरकते. त्यानंतर घरातील सर्वजण एकत्र जेवायला बसतात तर कला सुद्धा खूप छान तयार होऊन बसलेली असते अद्वैत शेजारी. तेव्हा सरोज मात्र तेथे नसते. तर आबा विचारतात की रजनी अगं सरोज कुठे, तर लगेच रजनी म्हणते की आबा आहो त्यांना अचानक पिढीवर जावे लागले. तर आबा म्हणतात की काय आत्ता यावेळेस, ते पण अचानक. तर रजनी सांगू लागते की ऑनलाईन पेमेंट मध्ये काही प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे पेमेंट आणि बोनस हे सर्व काही अडकले. तेव्हा आबा म्हणतात की बापरे, आणि जाऊन दे आता सरोज तर तिकडे गेलेली आहे त्यामुळे ती सर्व काही व्यवस्थित नीट करेल आणि ती तिकडे गेल्यामुळे काळजीच नाही. आणि हा कितीही मोठा सण असला तरी सुद्धा आपल्यासाठी तो बिझनेसचा टाइम आहे. जरीही आपल्या घरामध्ये दिवाळ सण साजरा करायचा असेल तरी सुद्धा कामाकडे आपल्याला लक्ष द्यावेच लागते, वेळेवर ते सर्व आपल्याला करावेच लागते. आपली काजल सुद्धा खूप छान तयार होऊन येथे आलेली असते आणि सोहम शेजारी ती बसलेली असते. तेव्हा आबा सर्वांना म्हणतात की चला आता सर्वांनी जेवायला सुरुवात करा. तेव्हा सोहम आणि काजल एकमेकांकडे बघून हसतात. त्यानंतर लगेच अद्वैत जेवायला सुरुवातच करतो, परंतु आबा म्हणतात की काय रे अद्वैता, पहिली दिवाळ सण आहे तुझी, मग लगेच असे सुने सुनी. तेव्हा रोहिणी म्हणते की एक्झॅक्टली डॅड, अहो दसरा सुद्धा असाच गेला, काही देवाणघेवाण न होता आणि आता दिवाळी सुद्धा अगदी तशीच जाते असेच वाटते. आणि रोहिणी लगेच संगीताला विचारते की काय हो मिसेस खरे, तुमच्याकडे अशीच रीत आहे का, कारण डॅड तर आत्ताच म्हणाले की तुमच्या मुलींचा पहिला हा दिवाळ सण आहे म्हणून, मग तुम्ही त्यांच्या सासरी काहीच घेऊन नाही आलात का. तर संगीताला काय उत्तर द्यावे ते काही सुचत नाही, परंतु कलाला मात्र खूप वाईट वाटते आणि ती रोहिणीकडे रागाने बघत असते. रोहिणी ही संगीताचा अपमान करतच असते की काय हो संगीता खरे, हीच तुमची पद्धत आहे का अशी, की पद्धतशीर तुम्ही विसरलात. नेहमी मी विसरते तसे, आमचं मात्र जाऊन द्या, आमच्यासाठी काही नको, तुमच्या दोन्ही मुली आणि दोन्ही जावई यांच्या सुद्धा काही नको का. म्हणून रोहिणीला तर चान्सेस मिळतो की सर्वांसमोर संगीताचा अपमान कसा करायचा. सोहमला सुद्धा खूप राग येतो आणि कलाला खूप वाईट वाटते. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ रोहिणी, तुझ्या तोंडाची वाफ ही दौडून झाली असेल तर तोंड आता बंद कर, तुझे हे जे काही तिरसट टोमणे आहे ते मला समजत नाही का. आणि त्यांना बोलून काही उपयोग नाही, एकतर त्यांनी अगोदर सोनच दिलेलं आहे, त्यांनी सोन्यासारखी पोर
आपल्या घरात दिलेली आहे आणि ती मुलगी आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली, त्यामुळे खरं तर आपणच त्यांचे देणेकरू आहोत आणि अर्थाचा अनर्थ कसा काढायचा हे तुझ्याकडून सर्वांनी शिकायला पाहिजे. मी सुक्की दिवाळी म्हणालो, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की वस्तू देवाणघेवाण करायचा होता, कारण प्रेम देवाणघेवाण करायचे असते. प्रेम दिल्यानंतर प्रेम वाढते. अगं घास भरवण्याशिवाय म्हणजे विषय होतात, वस्तू विषय नाही. अगं खरं तर रोहिणी हे तुझ्याच लक्षात यायला हवं होतं, परंतु तुझे लक्ष मात्र तिसरीकडेच असते. मग त्याला आम्ही सर्वजण बाकीचे काय करणार आहोत. तेव्हा सोहम लगेच खुश म्हणतो की एकच नंबर आबा, आणि अद्वैतला म्हणतो की दादा अरे तू घास भरव. तेव्हा आबा हसून म्हणतात की सोहम अरे तुझी सुद्धा वेळ येणार आहे. आणि आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत अरे हे तुझ्या सुद्धा लक्षात नाही का, अरे तू तर स्वतःला परफेक्टनेस म्हणतो, मग कुठे गेला तुझा तो परफेक्टपणा आणि एकटाच जेवतोस. तेव्हा कला मात्र खुश होऊन अद्वैतकडे बघत असते. तर अद्वैत लगेच राहुलला म्हणतात की काय राहुल हो की नाही. तेव्हा राहुल म्हणतो की हो आबा मी भरवतो. तेव्हा राहुल लगेच हा नयनाला प्रेमाने घास भरवतो आणि नयना लगेच राहुलला भरवते. तेव्हा कला हळूच हसून म्हणते की चांदेकर अरे तुला आज मात्र मला घास भरवायचा, मग तुझ्या हाताने कधीतरी चांगलं कार्य घडून दे आणि आज मात्र मी तुझ्या हातून तुझ्या अगोदर जेवणार. तेव्हा अद्वैत सुद्धा हळूच कलाला म्हणतो की अगं माझ्या हाताने नेहमी चांगलंच कार्य घडतं. अगं आज मी तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या तोंडात घास भरवल्यानंतर मात्र त्याचा माझ्या आयुष्यात काही फरक नाही पडणार. संगीता मात्र कान देऊन ऐकत असते की हे दोघांची नेमकं काहीच कुजबूज सुरू आहे ते. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की अरे कसा बोलतोस, घशात घास गिळल्यानंतर जरा व्यवस्थित बोल, नाहीतर देव तुला आज पावणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तुला आज घास भरवणार नाहीच. तर कला म्हणते की ठीक आहे, तू आजोबांना सांग की मी कलाला घास नाही भरवणार. संगीता मात्र हे ऐकते आणि लगेच कलाच्या पाठीत चांगली धपाटा देते आणि जरा गप्प बस. आणि अद्वैतला म्हणते की चला हिम्मत राव. तेव्हा सर्वांना आणखीन हसायला येतं आणि परत म्हणते की अहो सॉरी अद्वैत राव, चला कलाला भरवा तुम्ही. तेव्हा अद्वैत मात्र एक जो काही पुरी बनवलेली असते तिचा तुकडा मोठा घेतो आणि तो मुद्दाम ते मीठ जे काही ताटात वाढलेले असते त्यावर जास्त तो पुरी ठेवून ते सर्व मीठ त्या पुरीला लावून घेतो आणि कलाला भरवायला सुरुवात करतो. तेव्हा लगेच संगीता म्हणते की जोरात थांबा. तेव्हा लगेच सर्वजण विचारतात की काय झालं. तर संगीता म्हणते की अहो घास भरवण्या अगोदर नाव घ्या, नाहीतर लोक नाव ठेवते. तेव्हा कला लाजते आणि हसून म्हणते की आई अगं काही पण असतं तुझं. तेव्हा आबांना सुद्धा संगीताचं म्हणणं पडतं. अद्वैतला म्हणतात की हो विहीनबाई अगदी योग्य बोलतात आणि अद्वैता तुझा आज दिवाळीचा पहिला सण आहे आणि कलाचा सुद्धा, त्यामुळे तू नाव घे आणि कलाला नंतर घास भरव. तेव्हा अद्वैत आठवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की चांदेकरांच्या घरात येऊन खरेच्या अंगावर चढले जरा माज, त्यामुळे परंपरेने भरवतो माझा स्पेशल घास आणि कलाला घास भरवतो. तेव्हा सर्वांना म्हणजे संगीता आणि आबा रजनी यांना जोरात हसायला येतं. सोहम आणि काजल सुद्धा खुश होऊन बघत असतात. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा रजनी म्हणते की खरंच वाव, खरंच किती छान नाव घेतलंस. आबा तर म्हणतातच खरंच एकच नंबर, परंतु कलाला मात्र तो मिठाचा घास असल्यामुळे खूप खारट लागते आणि ती अद्वैतला म्हणते की काय मिठाचा घास भरवतात का. तेव्हा अद्वैत हसून म्हणतो की मग आता खाल्लेल्या मिठाला जाग. तेव्हा कला ठरवते की आता ह्या चांदेकरला चांगला सरळ करायलाच पाहिजे. तेव्हा आबा कलाला म्हणतात की सुनबाई आता तुझी भारी. तेव्हा कला सुद्धा काही कमी नसते आणि कला त्या आपले जे काही पुरीचा घास अद्वैतला भरवायचा असतो त्यामध्ये मीठ तर घालतेच घालते, परंतु त्यामध्ये जी काही चटणी असते मिरचीचा ठेचा तो तर जास्तच घेते पूर्ण. आणि लगेच अद्वैतला म्हणते की आता फक्त तयारी ठेव आणि ती लगेच नाव घेते की परंपरे भरवलेला घास होता मोठा खास, मी सुद्धा देणार उत्तर सडेतोड. कला खरे पग कशी मोडते अद्वैतची खोड आणि अद्वैतला ती अगदी हसून तो घास भरवते. तेव्हा अद्वैतला खूप तिखट लागते आणि तो जोरात ठसका त्याला लागलेला असतो. आबा विचारतात की अद्वैत काय झाले. तेव्हा लगेच सर्वजण त्याला धावतच पाणी प्यायला देतात. संगीता ही पाठ थोपडत म्हणते की जावई बापू अगोदर पाणी प्या. तेव्हा कला हसून अद्वैतला म्हणते की अरे मी खाल्लेल्या मिठाला जागते की नाही हे मला माहिती नाही, परंतु तुला मात्र आता पाणी प्यावीच लागले. तेव्हा आबा विचारतात की अरे अद्वैत काय झाले तुला. तर संगीता हळूच कलाला विचारते की काय ग, जावई बापूंना तिखटाचा त्रास आहे त्यामुळे मुद्दाम तू त्यांना चटणीचा घास भरवला ना, थांब तुला दाखवतेस. तर कला हळूच म्हणते की काय ग आई, तुला जावईने केलेली चूक नाही दिसत का, मी केलेलं बरोबर तुला चूक दिसते. तेव्हा आबा अद्वैतला विचारतात की तू आता ओके आहेस ना. तर अद्वैत म्हणतो की हो आबा मी आता ओके आहे. तेव्हा आबा चला सर्वांनी जेवायला सुरुवात करा असे सांगतात. तेव्हा सर्वजण जेवायला सुरुवात करतात. तर अद्वैत कलाकडे रागाने बघत असतो, तर कला सुद्धा ही हसून अद्वैतकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये लक्ष्मी पूजनासाठी सर्व छान तयार होतात आणि सरळ सुद्धा आलेली
असते तेव्हा सर्वांसमोर कला ही जे पूजेचं ताट असते आणि आरतीचं जे काही ताट असते तर ते सरोजच्या हातात देत म्हणते की आज माझी सुद्धा अशी इच्छा आहे आणि सर्वांची सुद्धा की पूजा तुमच्या हाताने करावी, म्हणून ते ताट ती सरोजसमोर धरते. परंतु सरोज मात्र रागाने ते ताट बाजूला करते आणि आत जायला निघते. तर आबा म्हणतात की सरोज थांब, तू जर असेच वागणार असशील आणि जर तुला कोणताही माझा निर्णय पटत नसेल, हे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मी त्याच्यानंतर या घरामध्ये नाही थांबणार. तर ते ऐकून घरातील सर्वांना धक्काच बसतो, परंतु सरोजला सुद्धा. तेव्हा मात्र कला तिच्या हाताने लक्ष्मीपूजन करते आणि अगदी मनोभावाने ती लक्ष्मीची पूजा करते. तेव्हा घरातील सर्वजण मात्र बघत असतात, परंतु सरोजचा मात्र खूप जळफळाट होतो. ती मनात म्हणते की माझी जागा तू घेण्यास पाहते की काय, मग आता तुझी सर्वात जवळची गोष्ट आहे ना ती पग कशी उद्ध्वस्त करते. जे आता जे काही कलाचे जे भांडार आहे लक्ष्मी भांडार तर ते जाळण्याचा प्रयत्न मात्र ही सरोज करणार असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.